नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. आम्ही ज्या वेगवेगळ्या विषयांवर विश्लेषण करतो किंवा जे वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडतो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे तो अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी पक्ष. आम आदमी पार्टी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार हे भाजपामध्ये विलीन झालेले आहेत. राज्यसभेमध्ये त्यांचे 10 खासदार होते आणि त्याच्यापैकी 7 खासदारांनी एकत्रितरित्या आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला आणि ते भाजपासोबत गेलेले आहेत, भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. तशा पद्धतीची पत्रकार परिषद राघव चड्ढा जे त्यांचे एक प्रमुख नेते होते आम आदमी पार्टीचे त्यांनी घेतली. त्यांच्यासोबत इतरही जे सदस्य होते जे आता भाजपमध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून हे स्पष्ट झालं की आम आदमी पार्टीला एक प्रचंड मोठा धक्का जो आहे तो या निमित्ताने बसलेला आहे. अर्थात आम आदमी पार्टीने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की ऑपरेशन लोटस आहे. आपला पक्ष फोडून राज्यसभेचे सगळे खासदार जे आहेत ते आपल्या पक्षाकडे वळवलेले आहेत आणि त्यामुळे पंजाबमधली जनता जी आहे ती कधीही भाजपाला माफ करणार नाही वगैरे अशा पद्धतीची टीका संजय सिंग जे आता आम आदमी पार्टीचे एक प्रमुख नेते आहेत त्यांनी ही टीका केलेली आहे. मुळात हे सगळं का घडलेलं आहे हे काय सांगण्यासारखं म्हणजे वेगळं काय त्याच्यात होण्यासारखं नव्हतं. कधी ना कधी हे घडणारच होतं. आत्तापर्यंत केजरीवाल यांच्या पक्षातून असंख्य लोकांनी तो पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षात गेले किंवा राजकारण तरी सोडलेलं आहे आणि अनेक अशी उदाहरणं देता येतील ज्यांनी पक्ष सोडताना केजरीवाल यांचं वागणं, त्यांचा स्वभाव, त्यांचं राजकारण याविषयी किती कठोर अशी टीका केलेली आहे. कवी कुमार विश्वास यांचं तर विधान आपण अनेक वेळा ऐकलेलं असेल. ते किती केजरीवाल यांच्या जवळचे होते आणि नंतर जेव्हा पक्ष सोडला त्यांनी त्याच्यामागची कारणं कोणती होती, केजरीवाल यांनी कशा पद्धतीने राजकारण केलं, कशा पद्धतीने विश्वासघात केला हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. ते केजरीवाल यांचा हा स्वभावच राहिलेला आहे. मुळात आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला तो विश्वासघातातूनच स्थापन केलेला आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा केजरीवाल हे दिसू लागले, गांधी टोपी घातलेले, उपोषण करतानाचे. आणि असे केजरीवाल पाहिल्यानंतर लोकांना वाटायला लागलं की ही व्यक्ती जी आहे ती भारतामध्ये संपूर्ण देशाचं नेतृत्व करू शकते किंवा भ्रष्टाचार मुक्त करू शकते असं वाटायला लागलं होतं. कारण केजरीवाल त्या पद्धतीने वागत होते, बोलत होते की आपण कशा पद्धतीने पुढे वाटचाल करणार आहोत, कसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा देणार आहोत, आपण कधीच राजकारणात येणार नाही, राजकारणातली कोणती सुखं जी आहेत ती आपल्याला नको आहेत. आणि प्रत्यक्ष जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हासुद्धा आपण लाल दिव्याच्या गाडीत फिरणार नाही, कोणत्याही मोठ्या घरामध्ये राहणार नाही, कोणत्याही ज्या काही सोयीसुविधा आहेत त्यांचा आपण लाभ घेणार नाही असं काय काय ते सांगायचे. प्रत्यक्षामध्ये केजरीवाल यांनी त्या कशाचंच पालन केलं नाही. किंबहुना दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नावावर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नावावर, त्यांच्या सरकारच्या नावावर अनेक भ्रष्टाचार नोंदवले गेले. मद्य घोटाळा त्यातला मोठा घोटाळा होता, त्याच्यामध्ये तुरुंगवाससुद्धा त्यांना झालेला आहे. आता त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं असलं तरी देखील पुन्हा उच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि तिथेही न्यायाधीशांवरच आरोप केला त्यांनी की न्यायाधीशच कसे पक्षपाती आहेत. म्हणजे केजरीवालांची नीती राहिलेली की अशा पद्धतीने राजकारण करायचं, कधी एक बोलायचं, प्रत्यक्षात वागायचं दुसरंच. आता तर जणू काही ते पंजाबचे मुख्यमंत्री असल्याप्रमाणे वागतायत हे आपण पाहतोय. पंजाबचा मुख्यमंत्री भगवंत मान आहेत, पण त्यांच्यापेक्षाही मोठा सुरक्षेचा ताफा कोणासोबत असतो तर तो केजरीवाल यांच्यासोबत असतो. केजरीवालांचं सगळं दैनंदिन जीवन जे आहे ते पंजाबमध्येच चाललेलं आहे. मुळातच राजकीय पक्ष कशाला स्थापन करायचा याच्यामागची एक काहीतरी कारण मीमांसा असायला पाहिजे की आपल्याला काहीतरी करून दाखवायचे, वेगळं काहीतरी करायचे, इतर पक्षांच्या तुलनेत वेगळं करायचे. तर ते केजरीवाल कधीच करू शकले नाहीत. किंबहुना त्यांच्या नावावर सगळे घोटाळे नोंदवले जाऊ लागल्यानंतर लोकांना लक्षात आलं आणि दिल्लीतून सुद्धा लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि शेवटी तिथे भाजपाचं सरकार आलेलं आहे.
आता पंजाबमध्ये काय होईल हा प्रश्न आहे. याचं कारण पंजाबमध्ये भलेही त्यांना चांगलं दणदणीत बहुमत मिळालं असेल 2022मध्ये, तरी आता 2027ला निवडणूक होणार आहे फेब्रुवारीमध्ये, आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम आदमी पक्षाची कसोटी लागणार आहे. कारण त्यावेळेला हा सगळा जो मुद्दा आहे 7 राज्यसभेचे खासदार जे आहेत ते सोडून गेल्यानंतर, तो मुद्दा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. याचं कारण केवळ राज्यसभेच्या खासदारांपुरतंच मर्यादित राहील का हे माहिती नाही. अजून त्या पक्षामधले जे कोणी आमदार असतील ते सुद्धा फुटतील का? ते फुटून पंजाबमधलं सरकार जे ते गडगडेल का? काही होऊ शकतं. आता तुम्ही काही व्हिडिओ पहा केजरीवालांचे, जुने व्हिडिओ आहेत. एक व्हिडिओ त्यातला 4 वर्षापूर्वीचा आहे, जेव्हा केजरीवाल मुख्यमंत्री होते तेव्हा ते गडगडाटी हास्य करायचे. तुम्ही पाहिलं असेल त्यांना दिल्लीच्या विधानसभेमध्ये, आणि भाजपवर हसायचे. भाजपचे जे समोर बसलेले सदस्य होते त्यांना ते हसायचे की तुम्हाला सगळं शेळ्या मेंढरांसारखं भाजपाकडून राबवलं जातं आहे, फक्त तुम्ही त्या शेळ्या मेंढ्यांप्रमाणे त्यांच्या मागून धावताय, त्यापेक्षा तो पक्ष सोडा आणि आमच्याकडे या, असं केजरीवाल सांगायचे आणि हसायचे त्यांच्यावर. कारण त्यांच्याकडे प्रचंड बहुमत होतं तेव्हा तो एक अहंकार झालेला होता. आत्तासुद्धा मध्यंतरी एक व्हिडिओ आला, त्याच्यामध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी हे पहा आता 2026मध्ये जाणार, राजकारणातूनच बाद होणार, अशा पद्धतीचा एक दावा त्यांनी केला होता. और मेरी थोड़ी बहुत पॉलिटिकल समझ कहती है कि शायद मोदी जी 2026 पूरा नहीं करेंगे प्रधानमंत्री के तौर पर. मोदी जी और अमित शाह जी जाने वाले हैं. आणखी एका भाषणामध्ये ते म्हणाले होते की आमचा पक्ष कधीच फुटू शकत नाही, आमच्या पक्षामध्ये सगळे इमानदार आहेत, आणि ते स्वतःला सुद्धा कट्टर इमानदार म्हणायचे. हमारे वाले पूरी कोशिश के बावजूद न पैसे से बिकते न ईडी के डर से छूटते, कोई तो तोड़ ही नहीं सकता हमारे वालों को. ही विधानं त्यांची पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की या व्यक्तीला अहंकार आहे, आणि शिवाय राजकारणसुद्धा नीट समजत नाही. आपलं राजकारण हे स्वार्थी राजकारण आहे, आपल्यापुरतंच राजकारण आहे, हे लोकांना कळायला लागलं. आता फक्त त्यांच्याकडे पंजाब हे राज्य आहे, बाकी अन्य ठिकाणी तर ते कुठेच निवडणुकांमध्ये फारसे चमकलेले नाहीत किंवा काही करून दाखवू शकलेले नाहीत. आत्ता जे खासदार बाहेर पडलेत त्याच्यामध्ये राघव चड्डा हे तर अनेक दिवस जणू काही आम आदमी पार्टीमध्ये नाहीत, अशा पद्धतीनेच वागत होते. मध्यंतरी ते परदेशात इतके दिवस जाऊन बसले, त्या काळामध्ये सगळा मद्य घोटाळा वगैरे याची चर्चा सुरू होती, आणि या सगळ्या पक्षाच्या घोटाळ्यांना आपण का सामोरं जावं, आपल्याला हे नको आहे अशी त्यांची इच्छा होती, आणि त्यामुळे ते या कोणत्याही प्रकरणामध्ये काही बोलत नव्हते. आणि तुर्तास तरी त्यांनी हेच कारण सांगितलेलं आहे की आपण त्यासाठी पक्षासोबत नव्हतो, पक्षातल्या कोणत्याही घोटाळ्यासंदर्भात आपल्याला काही बोलायचं नव्हतं, आपल्याला त्यात सामील व्हायचं नव्हतं, म्हणून आपण पक्षापासून लांब होतो. संदीप पाठक हे तर पक्षाचे सरचिटणीस, आणि पंजाबमध्ये जी निवडणूक झाली 2022ला त्याच्यामध्ये त्यांनी बरीच मेहनत घेतली, त्यातून पक्ष जो आहे तो तिकडे बहुमत मिळवू शकला असं म्हटलं जातं. त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली केजरीवालांनी. ते सुद्धा आज भाजपामध्ये गेलेले आहे. स्वाती मालिवाल यांच्याबद्दलचं आपण पाहिलेलंच आहे की त्यांना कशा पद्धतीने मारहाण झाली केजरीवालांच्याच बंगल्यामध्ये. त्यानंतर त्यांना पक्षातून काढलं नाही, पण त्या खासदार आम आदमी पार्टीच्याच होत्या, पण सातत्याने केजरीवालांवर टीका करत होत्या, त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढत होत्या. आणि त्यांनी केलेलं जे काही शाळांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, त्यांच्या बांधकामांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, याची रोज माहिती या मालिवाल जे आहेत त्या देत असत, आणि त्याचा फटका जो तो केजरीवालांना बसलाच शेवटी दिल्लीच्या निवडणुकांमध्ये. ते हे सगळे खासदार आज सोडून चाललेले आहेत. त्याच्यामागे भलेही म्हटलं जाईल की ऑपरेशन लोटस आहे, भाजपाने फोडलेले आहेत, पण ते का फुटलेले आहेत याचा विचार कदाचित केजरीवाल करणार नाही. ते याचं खापर भाजपावर फोडून मोकळे होतील, बघू पुढच्या काळामध्ये काय होईल ते, असं ते म्हणतील. पण राजकारण जे आहे ते असं थांबत नसतं. आता राज्यसभेमध्ये जर हे 7 खासदार त्यांना मिळाले असतील, भाजपासोबत आहेत, त्याचा भाजपाला नक्कीच फायदा होईल. आगामी काळामध्ये जी काही वेगवेगळी विधेयकं येतील त्याच्यासाठी निश्चितपणे फायदा होईल. आम आदमी पार्टीचं काय होणार आहे हे माहिती नाही. म्हणजे पक्ष असा काय पूर्णपणे संपून जात नाही, नष्ट होत नाही, कोणी ना कोणीतरी तो चालवत असतो. पण ज्या विश्वासघाताच्या
आधारावर हा पक्ष उभा राहिला. केजरीवालांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, सातत्याने अहंकार दाखवला, सातत्याने स्वतःचं काम करण्यापेक्षा, स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा मोदींचा द्वेष करणं याच्यावरच त्यांच्या पक्षाचा भर राहिला. त्या पक्षाची आज स्थिती काय झाली हे आपण पाहतोय. जे केजरीवाल म्हणत होते माझा पक्ष फुटणारच नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शहाच राजकारण सोडतील, त्यांच्या पक्षाची आज ही स्थिती झाली. हा अनेकांसाठी संदेश आहे, अनेक पक्षांसाठी, की राजकारण कसं केलं पाहिजे आणि कसं करता कामा नये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.